तर डॉर्क केटल कंपनी ही जवळपास 35 वर्षे झाली भारतात मुंबईमधून कार्यरत आहे. जवळपास 81 देशांमध्ये डॉर्क केटल कंपनीचं काम चालू आहे आणि आमचं नाविन्यपूर्ण गोष्टींवर रिसर्चवर जास्त जोर आहे. जवळपास 500च्या वरती आमचे पेटंट देखील आहेत आणि आमच्या कंपनीचा फायदा हा भारतातील प्रत्येक नागरिकाला होतोय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जगातील जवळपास 30% ज्या क्रूड ऑइल रिफायनिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, कच्च्या तेलापासून पेट्रोल डिझेल बनवणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी लागणारी जी कच्चं तेल साफ करण्यासाठी की त्याचं पेट्रोल डिझेलमध्ये रूपांतर करण्यासाठी ज्या काही प्रक्रिया लागतात, जे काही केमिकल्स लागतात, तर ती आमची कंपनी बनवत असते. त्यामुळे इनडायरेक्टली सर्वच लोक आमच्या रिसर्चचा सर्वच लोकांना लाभ होतो असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट, आमचं एक नाविन्यपूर्ण मायलेक्स म्हणून एक देखील प्रोडक्ट आहे. त्याने ते रिसर्च बेस असं प्रोडक्ट आहे की त्यामुळे आपण जे काही इंधन वापरतो त्याचं 10% एव्हरेज वाढतो. म्हणजे तुमचं जे काही वाहन वापरत असाल तर त्याचं 10% असे म्हणजे पर्यावरणावरचा ताण कमी होईल. आपल्याला जे काही कार्बन इमिशन आहे ते कमी करता येईल, ह्याच्यावर आमचा खूप जोर असतो. तर ह्या सर्व बाबी करत असताना समाजाचं देणं हा एक मोठा भाग असतो. कारण जे काही आपण असतो, कंपनी म्हणा किंवा कोणतीही संस्था म्हणा, ही समाजामुळे असते. त्यामुळे समाजाचं देणं हा आमच्या टॉप मॅनेजमेंटचा महत्त्वाचा हेतू आहे. विशेष करून मला सांगायला आवडेल, मी त्या कंपनीत काम करतो म्हणून नाही, परंतु एक तटस्थ व्यक्ती म्हणून जरी मी त्या कंपनीकडे बघितलं तरी मला प्रकर्षाने जाणवतो की मी आता जवळपास 11 वर्ष या कंपनीमध्ये आहे. परंतु जे काही CSRचं एक मॅन्डेटरी बजेट असतं, तर तुम्ही सर्व पत्रकार क्षेत्रातील आहात, तुम्हाला सर्व कायद्यांचंही ज्ञान असतं आणि बऱ्याचशा विषयांचं माहिती असते, लोकांची माहिती असते. तर ह्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या 2% खर्च करायला एक बराचसा त्यांना ताण पडत असतो. परंतु डॉर्क केटल कंपनी अशी आहे की ती 3 पट जे काही मॅन्डेटरी CSR बजेट असतं त्याच्या 3 पट स्पेंडिंग करते समाज कार्यासाठी. म्हणजे हे हृदयापासून करण्याचं काम आहे असं आम्हाला वाटतं. त्याच्यामध्ये आपण फक्त काहीतरी कायद्यांची पूर्तता करण्यासाठी काही कामं करणे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण कामं करणे, हा एक मोठा विशेष असा बदल मला ह्या कंपनीमध्ये जाणवतो गेल्या 11 वर्षापासून. म्हणून मी तिथे 11 वर्षापासून आहे, हा एक त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग. दुसरं, ज्याप्रमाणे आम्ही नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्स बनवत असतो किंवा रिसर्च करत असतो, त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण सामाजिक प्रकल्प पण आमचा करण्याचा मानस असतो. तर त्यातूनच ह्या नाविन्यपूर्ण कल्पना डॉर्क केटल जंगल कप आणि डॉर्क केटल मँगो कप ह्या उदयास आल्या. तर ह्याचं आपण एक जंगल बनवणं, ज्या गावाने बोलवलं तिथे जाणं आणि ते बनवणं, ह्याला खूप काळ लागला असता. तर आमच्या डोक्यात अशी संकल्पना आली की जेणेकरून ह्याला जर आपण स्पर्धेचं रूप दिलं तर साहजिकच लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढेल. कारण आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठे ना कुठे स्पर्धा असते की आपल्याला कालपेक्षा आपला आज किंवा उद्या जास्त चांगला असावा हे आपल्याला वाटत असतं. गेल्या पिढीपेक्षा आपली पुढील येणारी पिढी आहे ती जास्त सबळ असावी, प्रगल्भ असावी, जास्त ज्ञानी असावी वाटत असतं. तशा ह्या स्पर्धेच्या हेतूतून हा प्रकल्प सुरू केला आणि बघता बघता आपण 50 गावं संगमनेरमधून सुरू केली पायलटिंग आणि आज बघता बघता 240 गावांमध्ये महाराष्ट्रातील हा प्रकल्प पोहोचलेला आहे. आणि विशेष करून मला सांगावं वाटतं, कुणाच्याही खिशातून पैसे काढणं हे फार अवघड असतं. की आपण एकदा दोनदा एखाद्याला म्हटलं चहा पाजू शकेल, पण नंतर तुम्ही सारखं जर म्हटलं त्याला फार त्रासदायक होऊन जातो आणि तो माणूस आपल्याला लांबूनच जातो. परंतु ह्या प्रकल्पाचं यश हे लोकसहभागातून आहे. ह्याच्यामध्ये जवळपास आमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा आमची जी मेहनत आहे ही जवळपास 30 ते 40% आहे. ह्याच्यामध्ये गावाचा सहभाग हा 60 ते 70% आहे. तर ही खूप मोठी गोष्ट ह्या प्रकल्पातून आपल्याला बघायला मिळेल की याच्यामध्ये आम्ही फक्त झाडं देतो किंवा त्यांना JCB वगैरे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, सॉईल एक्सकॅव्हेशन करण्यासाठी वगैरे आपण मदत करत असतो आणि ट्रेनिंग देत असतो. परंतु ह्याच्यामध्ये गावाचा जो सहभाग असतो, ते खड्डे खोदण्यापासून, त्याला खत आणण्यापासून, त्याला कडबा आणण्यापासून, त्याला 3 वर्ष जपण्यापासून, त्याला तारेचं कुंपण घालण्यापासून
त्या प्रकल्पाची पूर्ण देखभाल करणं 3 वर्ष, मुलांना त्याचं ज्ञान देणं, गावातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग, आणि जसा आपल्या गळ्यात एखादा दागिना असतो तो आपल्याला दाखवासा वाटतो कोणत्या तरी पद्धतीने, तसं हा डॉर्फ केटल जंगल कप मधले जे प्रत्येक गावात जे जंगल निर्माण झालंय, तर येणाऱ्या पाहुण्याला गावातील मंडळींना ते दाखवावंसं वाटतं. तिथे ते बसतात, तिथे मुलं अभ्यासाला बसतात, पक्ष्यांचा चिवचिवाट वाढतो. आणि दुसरं या स्पर्धेचं यश असं आहे की आपण ह्या 1 गुंठ्यामध्ये 300 झाडं लावतो, 40 प्रकारची झाडं लावतो. देशी झाडांचं ज्ञान आपल्या सर्वांना होत असतं त्यातून. परंतु ह्या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक गावाने किमान 1000 ते 5000 झाडं स्वतःच्या मेहनतीने लावलेली आहेत. म्हणजे किती पट हा परिणाम आहे आपल्याला बघता येईल. बऱ्याचशा वेळेस आपण वृक्षारोपण करत असतो, पण दरवर्षी त्याच खड्ड्यात आपण झाड लावण्याचं आपल्याला बघायला मिळतात, तेच फोटो बघायला मिळतात. परंतु हा मला देखील एक चमत्कार वाटतो. इतक्या वर्ष 26 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात आहे, परंतु ह्या प्रकल्पाचं यश खरोखर असं नेत्रदीपक आहे आणि आपल्या जिल्ह्याला एक अभिमानास्पद आहे की आपल्या जिल्ह्याचा आदर्श घेऊन इतर 10 तालुके यांनी सुद्धा हा प्रकल्प घेतलेला आहे. दुसरं, माझी वसुंधरामध्ये जे आपलं मियावाकी जंगल नव्हतं, पण आपली स्पर्धा सुरू झाल्यानंतर ते घेतलं. असं म्हणता येईल की त्याचा आपल्या स्पर्धेचा जो एक परिणाम आहे तर ते आहे. दुसरं, गायकवाड साहेबांनी जसं सांगितलं की गेल्या वर्षी माझी वसुंधराचं 6 गावांना माझी वसुंधराचं अवॉर्ड मिळालं. मला वाटतं 3.5 करोड रुपयाच्या आसपास मिळालं. आणि ह्या वर्षीचं देखील गोंदियामधल्या 3 गावांना मला वाटतं पारितोषिक मिळालेलं आहे. 50-50, 60-60 लाखाचं अवॉर्ड मिळालेलं आहे. तर हा एक बदल फार मोठ्या प्रमाणात दिसतोय. पर्यावरणाचं मुलांची सांगड त्याच्याबरोबर जोडली जाते आणि मग फक्त जंगल बनवून होत नाही, मग लोक तिकडे स्वयंप्रेरणेने अनेक प्रकल्प राबवतात गावामध्ये. मग प्लास्टिक कमी करणं किंवा गावात स्वच्छ ठेवणं, भिंती रंगवणं आणि अनेक देशी वृक्षांचं जतन करणं, त्यांचं रोपण करणं, हे एक आहे. तसंच ह्या प्रकल्पाचं यश दिसल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की कारण आपण वृक्ष लावतोच आहे, देशी वृक्ष लावतोय, परंतु आपण जर अशी वृक्ष लावली की ज्याच्यातून ग्रामपंचायतीला जर उत्पन्न मिळालं तर त्याच्या ज्या पडीक जमिनी आहेत त्या जर आपल्याला कामी आल्या ग्रामपंचायतीला आणि त्यातून पर्यावरणाचं संवर्धन आणि आर्थिक आपल्याला जर अर्जन झालं ग्रामपंचायतीसाठी, तर विन विन सिच्युएशन होईल, लोकांचा सहभाग वाढेल. आणि तसंच हा प्रकल्प आपला देखील फार उत्कृष्ट आपल्याला राबवता आला. इकडे जवळपास मँगो कप जवळपास आता 50 गावांमध्ये चालू आहे, 49 गावांमध्ये, आणि 1.5 लाख आपण केशर आंबा केलेला आहे. आणि ह्याच्यातून अपेक्षा अशी आहे की 1000 झाडं जर आपण त्या ग्रामपंचायतीला देतो, 1500 ज्याची कॅपॅसिटी, काहींना 5-5 हजार देखील दिलेले आहेत, त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. आणि ही गावं निवडताना आपण 2-3 गोष्टींना खूप महत्त्व दिलेलं आहे. एक तर पाणी असावं, जमीन असावं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिकडचं नेतृत्व कसं आहे ह्याला आम्ही जास्त महत्त्व दिलं. जिथे ॲक्टिव्ह नेतृत्व आहे ती गावं 100% यशस्वी होतात. मग त्याच्याकडे पाणी जरी नसलं आणि जमीन जरी नसली तर तो निर्माण करतो. नेतृत्व जर खरोखर चांगलं असेल, ॲक्टिव्ह असेल, मग त्याची टीम वगैरे डेव्हलप होते. तर समूहाची ताकद खूप मोठी आपल्याला ह्या कम्युनिटी वर्कमधून आपल्याला बघायला मिळाली. तर ह्या आपलं मँगो कपमधून आपल्याला अपेक्षित आहे की येत्या 4 ते 5 वर्षात प्रत्येक ग्रामपंचायत ही किमान 25 ते 30 लाखाचं उत्पन्न ह्या केशर आंब्यातून करू शकेल आणि आपल्या समस्या स्वतः सोडवू शकेल. त्याला शासकीय फंडावर पण असणारं जे डिपेंडन्सी आहे ते काही प्रमाणात कमी व्हायला मदत होईल आणि छोटे मोठे आपले प्रॉब्लेम आहेत ते सोडवू शकतील. पर्यावरणाचंही आपल्याला रिस्टोरेशन करता येईल, कार्बन सिक्वेस्ट्रेशन आपल्याला वाढवता येईल आणि कुठेतरी ही चळवळ मोठ्या प्रमाणात वाढेल अशा आशा आपण घ्यायला काही हरकत नाही.